मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं केंद्राकडून काम सुरू आहे असं नाना पटोले म्हणतात। काँग्रेस नेते नाना पटोले यांचा केंद्र सरकारवरती हा आरोप आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडून मराठी भाषेचा अपमान केला जातोय। पालघर जिल्हा प्रशासनाने गुजराती भाषेत सूचना फलक लावल्याने वाद निर्माण झाला आणि त्यावर देखील नाना पटोलेंची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। मुंबई या शहरालाच महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं काम दिल्लीमध्ये बसलेल्या सरकारने सुरू केलेलं आहे। हे शहर उद्याच्या काळात हे केंद्रशासित झालं तर हे नाविन्य ठरणार नाही। त्या पद्धतीचा घाट केंद्र सरकारने रचलेला आहे। आर्टिकल 3 प्रमाणे केंद्र सरकारला त्याचे अधिकार आहेत। आता महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊन त्या पद्धतीचं एक व्यवस्था मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। आणि मी हे सांगतो, आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती येणाऱ्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे। पालघरमध्ये ते गुजराती प्रेम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। राज्यातलं सरकार हे गुजरात धार्जनी आहे, हे आम्ही कालपर्यंत सांगत होतो। आता त्याची वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे की आमच्या पालघर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना गुजराती भाषेमध्ये नोटीस दिल्या जातात आहेत, याचाच अर्थ एकीकडे मराठी भाषेला अविभाज्य दर्जा देणं आणि एकीकडे मराठीचा अपमान करण्याचं पाप केंद्र आणि राज्य सरकार करताना आपण पाहतोय। आणि म्हणून या निमित्तानं मराठी भाषिकांनाच उद्ध्वस्त करण्याचं पाप महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार करते आहे। त्याचंच आपल्याला दर्शन आता पालघर जिल्ह्यात